या तयार केलेल्या खताचा वापर जास्वंदच्या झाडाला महिन्यातून एकदा जरी तुम्ही केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती भरपूर अशी फुले लागण्यासाठी ही मदत होईल। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP गार्डनिंग मराठीमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये जास्वंदच्या झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून खत तयार करून देणार आहोत। तर त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा व किती प्रमाणामध्ये करायचा हे पाहणार आहोतच। पण आता हिवाळ्यामध्ये जास्वंदच्या झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र अजिबात विसरू नका। जेव्हा आपण कुंड्यामध्ये जास्वंद, गुलाब यासारखी फुलझाडे लावत असतो तेव्हा या झाडांना आपण दिलेल्या खताच्या माध्यमातूनच ही पोषक तत्वे मिळत असतात। त्यामुळे त्यांना वेळोवेळी खते देणे हे आवश्यक आहे। आणि त्यातच जास्वंदचे झाड हे एक हेवी फीडर प्लांट आहे। याची आपण थोडी काळजी घेतली तर हे वर्षभर फुले देत राहते। त्यामुळे झाडांना जेव्हा कळ्या फुले येतात तेव्हा या झाडांना जास्त खताची, पोषक तत्वाची आवश्यकता असते। त्यामुळे दर 15 ते 20 दिवसातून एकदा अदलून बदलून ह्याला खते देणे आवश्यक असते, तरच झाडाची वाढ चांगली होते आणि भरपूर फुले देखील ही लागत राहतात। आता हिवाळ्यामध्ये या झाडांना धुक्यामुळे कीड लागण्याची ही शक्यता असते। पांढरा मावा, काळा मावा ही कीड आपल्याला जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळते। झाडावरती अशा प्रकारची जी कीड आहे ती लागू नये म्हणून महिन्यातून एकदा हा नीम तेलचा स्प्रे करावा, त्यामुळे झाडावरती कीड लागत नाही। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे कांदा, लसणाच्या साली असतात त्याच्यापासून पाणी तयार करून त्याचा स्प्रे जरी तुम्ही झाडावरती केलात तरी देखील झाडावरती ही कीड ही लागणार नाही। तसेच आता हिवाळ्यामध्ये या झाडाला भरपूर ऊन मिळेल अशा ठिकाणी या झाड लावलेल्या कुंड्या ठेवाव्या, कारण झाडाच्या वाढीसाठी भरपूर कळ्या फुले येण्यासाठी झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे देखील तितकेच आवश्यक असते। झाडाला दिवसभरामध्ये कमीत कमी 5 ते 6 तास एवढे तरी हे ऊन मिळायला हवे, तरच झाड चांगले वाढते आणि भरपूर फुले हे देत राहते। आता आपण झाडाच्या वाढीसाठी व भरपूर कळ्या फुले येण्यासाठी ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहोत त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे ही आपल्या घरामध्ये असणारी ही ताजी चहा पावडर आहे। चहा पावडर ही झाडांसाठी अतिशय फायदेशीर अशी आहे, कारण चहा पावडरमध्ये हे नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे घटक जे आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये असतात। याच्यातील नायट्रोजनमुळे झाडाची वाढ ही चांगली होते। झाडावरच्या ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। त्याचबरोबर जे पोटॅशियम, फॉस्फरस यासारखे जे घटक आहेत त्याच्यामुळे झाडावरती कळ्या व फुले येण्यासाठी खूप मदत होते। त्यामुळे चहा पावडर ही झाडांना फुले येण्यासाठी, वाढीसाठी अतिशय उपयुक्त अशी आहे। याचा वापर देखील हा आपल्याला प्रमाणशीर करायचा आहे। जर तुमच्याकडे कॉफी पावडर असेल तर तिचा देखील तुम्ही खत म्हणून हा वापर करू शकता, कारण कॉफी पावडर देखील झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे। झाडाच्या कुंडीतील माती देखील अधूनमधून अशा प्रकारे हलवून थोडी मोकळी करावी, म्हणजे माती ही भुसभुशीत राहते आणि अशा मातीमध्ये आपली झाडे चांगली वाढतातच। पण मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे आपल्या झाडांच्या मुळांची चांगली वाढ होते, साहजिकच आपली झाडे देखील ही चांगली वाढतात। आता आपण ही जी दुसरी वस्तू घेतलेली आहे ती म्हणजे या कांद्याच्या साली आहेत। कांद्याच्या साली देखील झाडांसाठी अतिशय उपयुक्त आहेत। कांद्याच्या सालीमध्ये जे पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर, झिंक यासारखे जे घटक आहेत ते भरपूर प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे झाडावरती भरपूर अशी फुले लागतातच, पण फुलांचा जो आकार आहे तो मोठा होतो। फुलांचा रंग देखील गडद होण्यासाठी या साली अतिशय उपयुक्त अशा आहेत। आता याच्यापासून खत तयार करण्यासाठी मी या ज्या कांद्याच्या साली आहेत त्या एका भांड्यामध्ये घेऊन त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा ही ताजी चहा पावडर मिक्स करून पाण्यामध्ये आपल्याला ह्या दोन्ही वस्तू 2 दिवस ह्या भिजत ठेवायच्या आहेत, जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आणि आपले हे जे खत आहे ते तयार होईल। 2 दिवसानंतर आपल्याला अशा प्रकारे हे तयार झालेले खत पाहायला मिळेल। आता हे जे तयार झालेले पाणी आहे त्याचा वापर देखील डायरेक्ट झाडावरती तसाच न करता ते पाण्यामध्ये हे डायल्यूट करून नंतरच याचा वापर हा आपल्याला करायचा आहे। या पाण्याचा तुम्ही झाडावरती स्प्रे केला तरी देखील चांगला फायदा होतो, मात्र स्प्रे करण्यापूर्वी ते एखाद्या कापडाच्या किंवा गाळणीच्या साहाय्याने हे पाणी गाळून घ्यायचे।
आणि ह्या ज्या साली आहेत त्या देखील फेकून न देता त्याच्यामध्ये अजून पाणी मिक्स करून त्याचा अजून एकदा तुम्ही झाडांसाठी खत म्हणून वापर करू शकता। आता हे जे गाळलेले पाणी आहे त्याच्यामध्ये देखील अजून 1.5 ते 2 पट पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपण झाडाला करणार आहोत। आता हे जे खत तयार केलेले आहे ते देण्यापूर्वी कुंडीतील माती अशा प्रकारे हलवून मोकळी करावी। त्यामुळे अशा मातीत आपण दिलेले जे खत आहे ते झाडांच्या मुळांना व्यवस्थित पोहोचले जाते आणि आपल्या झाडाला याचा चांगला असा फायदा होईल। आता या खताचा वापर 10 ते 12 इंचाच्या एका कुंडीसाठी 1 मग या प्रमाणामध्ये आपल्याला करायचा आहे। तर अशा प्रकारे कांद्याच्या साली, चहा पावडर याचा वापर जर जास्वंदच्या झाडाला महिन्यातून एकदा खत म्हणून केला तर झाडाची वाढ चांगली होऊन झाड कळ्या फुलाने अगदी भरगच्च होऊन जाईल। तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।